नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजचा भाग पाहून खरंच डोळे पाणावले, हृदय भरून आलं आणि मनात फक्त एकच विचार येतोय, असं प्रेम खरंच असतं का? चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया एकदम दिल खुलवून देणाऱ्या सीनने. काव्या रूममध्ये अभ्यास करत असते. काव्याला खूप भूक लागलेली असते, पण अभ्यास सोडायचा नाही. काव्या टेबलावर डोकं खुपसून बसलीये. पुस्तकं उघडी आहेत, पण पोटातले कावळे मात्र ओरडतायत. अभ्यासाकडे लक्षच जात नाहीये. तेवढ्यात पार्थला आपला परफेक्ट हस्बंड मटेरियल पार्थ देशमुख हातात गरमागरम ताट घेऊन प्रेमानं भरलेलं आणि म्हणतो, काव्या 2 घास तरी खाऊन घ्या, नाहीतर मेंदू काम करणार कसा? आणि मग जो डायलॉग मारतो ना, लग्नात पंक्तीत नीट भरवता आलं नव्हतं, पण आत्ता आपल्या संसारात तरी प्रेमाचा घास भरवू शकतो ना. बस इथे तर हृदय पिघळलं मित्रांनो. काव्यालाच ते नको नको करते, पण पार्थ काही ऐकायला तयार नाही. पार्थ म्हणतो, नाही मी काही ऐकणार नाही, मीच भरवणार. आणि मग तो सीन जिथे पार्थ हळूच काव्याला घास भरवतो. डोळ्यात डोळी पडतात, हसतात, लाजतात आणि बॅकग्राऊंडला वाजताय ते गाणं की हे हसने ओठ लावी. अरे हे बघताना खरंच वाटलं की हे दोघे नाही, आपलंच हृदय भरवलं जातंय प्रेमाने. काव्या पार्थचं प्रेम पाहून मनातल्या मनात म्हणते की खरंच हा माणूस माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. जेवण भरवायला, माझ्या अभ्यासाची काळजी करायला, माझ्या झोपेची काळजी करायला. मित्रांनो, हा सीन नव्हता, हे तर एक प्रेमपत्र होतं, जिथे बोललं नाही गेलं, पण डोळे आणि हातांनीच सगळं सांगितलं गेलं. शेवटचा हृदयाला भिडणारा डायलॉग तुमच्यासाठी स्पेशल. प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं नाही. प्रेम म्हणजे तुझी भूक माझ्या आधी समजणं, तुझी झोप माझ्या डोळ्यात येणं आणि तुझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीत मला माझं विश्व दिसणं. हाच तर खरा पार्थ आहे आणि हाच खरा होईलच प्रेम आहे. मित्रांनो, असं प्रेम पाहून जर तुमचंही हृदय पिघळलं असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये पार्थ काव्या फॉरएव्हर लिहा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण असे हृदयाला भिडणारे रिव्ह्यू फक्त याच चॅनलवर मिळतात. उद्या पुन्हा भेटू नव्या भागासोबत, नव्या प्रेमासोबत. तोपर्यंत प्रेमात पडत रहा आणि प्रेमात रहा. बाय बाय, टेक केअर.